Hello guys, welcome back to our daily answer writing program for UPSC. Today we are going to discuss a difficult question, the question that is being in news. Okay, let's see the question. Evaluate the economic impact of GST implementation on small and marginal enterprises in India. What measures can be taken to address the challenges faced by small and medium sector enterprises and simplify the GST framework for their sustained growth? आता या क्वेश्चनला वेन वी ट्राय टू डिकोड द क्वेश्चन, ठीक आहे, इथं द फोकस दॅट वी गेट इज इम्पॅक्ट ऑफ जीएसटी, इम्पॅक्ट ऑफ जीएसटी specifically on sector of small and medium enterprises. Then another focus that we get is what are the economic, let's say, challenges that GST framework presents for SME. What are the solutions टू दीज चॅलेंजेस? या पद्धतीने आपल्याला फोकस जो आहे या क्वेश्चनचा सांगता येतो. नो डाऊट लोकस इथं जीएसटीचा आहे. ठीक आहे. सो पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर लोकस जो आहे, क्वेश्चनचा लोकस जो आहे तो जीएसटीच्या फॉर्ममध्ये दिसतो. फोकस जो आहे तो जीएसटीचे इम्पॅक्ट काय पडले, इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आता इथे इकॉनॉमिक इम्पॅक्ट दोन पद्धतींचे असू शकतात. फर्स्ट वन इज युअर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, ठीक आहे, तो आपल्याला डिस्कस करावा लागेल. सेकंड वन इज युअर निगेटिव्ह इम्पॅक्ट, तो आपल्याला तिथं डिस्कस करावा लागेल. त्याच्यानंतर जीएसटीचा दुसरा फोकस जो आहे या क्वेश्चनमध्ये चॅलेंजेस काय काय आहेत. ओके, जनरली म्हणजे हे निगेटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत ते चॅलेंजेसच्या फॉर्ममध्ये दिसून येतात. ते चॅलेंजेस आपल्याला हायलाईट करायचे आणि चॅलेंजेसचे सोल्युशन्स आपल्याला तिथं हायलाईट करायचे. या पद्धतीने हा प्रश्न तिथं राहणार आहे. आता उत्तराचा अप्रोच काय असेल? उत्तराचा अप्रोच सिंपल आहे. मी याच्या आधी पण तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय. उत्तराचे 3 पार्ट्स असणार आहेत आपले, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन. असे 3 पार्ट्स आपल्याला उत्तराचे दिसून येणार आहेत. या स्पेसिफिक क्वेश्चनमध्ये जीएसटी रिलेटेड एखादी करंटवाली न्यूज, प्रेझेंट न्यूज तुम्हाला तिथं त्याचा रेफरन्स तिथं द्यावा लागेल. जर एसएमई ला रिलेट करणारी ती न्यूज असेल तर व्हेरी गुड. ठीक आहे, की इथून डिस्कशन सुरू झाले, काहीतरी एसएमईचे इश्यूज आहेत, कोणत्या तरी रिपोर्टनं लेट्स ते इश्यूज आर हायलाइटेड बाय दॅट रिपोर्ट. ठीक आहे, सो ते तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये ॲज अ कॉन्टेक्स्ट टाकू शकता. बॉडीमध्ये बॉडीचे 2-3 पार्ट दिसून येतात. फर्स्ट पार्ट इज व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ जीएसटी इम्प्लिमेंटेशन, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यानंतर चॅलेंजेस काय आहेत आणि त्याच्यानंतर सोल्युशन्स आपल्याला काय काय देता येतील. कन्क्लुजनमध्ये फ्युचरमध्ये मी जीएसटीचं काय बघतोय, फॉर्मलायझेशन बघतोय, जीएसटीचं लेट्स से इम्प्लिमेंटेशन आणखी मोठ्या लेवलला झालेलं बघतोय, नंबर ऑफ प्लेयर्स जीएसटीमध्ये वाढताना मी बघतोय. सो त्यांचा काही स्पेसिफिक नंबर जर तिथं आपल्याला टाकता आला तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर तिथं आपल्याला काढता येईल. मग आता क्वेश्चनकडे मूव्ह ऑन करूया. ठीक आहे, सो प्रश्नाची पहिली गोष्ट इथं आपल्याला काय सांगता येते, इंट्रोडक्शन, सिग्निफिकन्स ऑफ जीएसटीचं इंट्रोडक्शन आपल्याला तिथं टाकता येतं. जीएसटी कशामुळे आला? इट स्ट्रीमलाइन्स इंडियाज इंडिरेक्ट सिस्टीम थ्रू 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ओके, सो 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी आहे 2016 मध्ये आलेली, त्याच्यामुळे आपण जीएसटी जो आहे तो सुरू केला. करंट न्यूज सांगायचे झाले तर हे 1.5 लाख करोड इच मंथ, 1.5 लाख करोड इच मंथ सध्या तो हिट करत असताना आपल्याला दिसून येणार आहे. ओके, याच्यापासून सुद्धा इंट्रोडक्शनची सुरुवात तुम्ही करू शकता. त्यानंतर एसएमईच रिलेटेड प्रश्न इथं विचारलेला आहे. एसएमईचं सुद्धा महत्त्व सांगता येऊ शकतं. एसएमई जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंगला ड्राईव्ह करतात. एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये त्यांचा रोल खूप मोठा आहे आणि ओव्हरऑल एक्सपोर्टमध्ये एसएमईचा रोल मोठा राहिलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग आता बॉडीकडे जाऊयात. इकॉनॉमिक इम्प्लिकेशन्स आपल्याला सांगायचे आहेत जीएसटीचे एसएमईवर काय पडले. सो पहिल्यांदा पॉझिटिव्ह इम्पॅक्टची डिस्कशन आपण तिथं करू शकतो. ओके, सो जीएसटीमुळे लॉजिस्टिक कॉस्ट ज्या आहेत त्या कमी झालेल्या सांगता येतात. सो लोअर लॉजिस्टिक कॉस्ट रिड्युसेस कॉस्ट अँड ट्रॅव्हल टाइम अप टू बाय 30%. क्वेश्चनमध्ये नंबर्स किंवा डेटा फॅक्ट जर तुम्हाला टाकता आले, क्वेश्चनमध्ये नंबर किंवा डेटा फॅक्ट जर तुम्हाला टाकता आले तर खूप चांगली गोष्ट असते. इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये हे आणण्याचा प्रयत्न करा. सेव्हिंग ऑन टोल टॅक्सेस इन्हान्सेस सप्लाय चेन इफिशियन्सी. ओके, हा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह सांगता येईल. सेकंड थिंग, युनिफाईड मार्केट आहे जीएसटीमुळं. टॅक्समधलं डिस्टॉर्शन्स आहे स्टेटमधलं, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये टॅक्स डिस्टॉर्शन्स जे आपल्याला दिसून येतात हे कमी होतात. एक युनिफाईड नॅशनल मार्केट तिथं तयार होतं. याच्यामुळं कनेक्टिव्हिटी वाढते मार्केट्सच्या मधली. याच्यामुळं लॉजिस्टिक जे आहेत हे लॉजिस्टिक्स प्रॉपर डेव्हलप होत चाललेले आहेत आणि प्राइस रिअलायझेशन खूप चांगली असते.
प्राइस रिअलायझेशन हा मेजर फॅक्टर आहे बघा, हा खूप चांगला असतो. सो इलिमिनेट स्टेट लेवल टॅक्सेस इनेबलिंग कॉस्ट इफेक्टिव्ह इंटरस्टेट ट्रेड. SME इन महाराष्ट्र बेनिफिट फ्रॉम लोअर टॅक्स बर्डन्स इन ट्रेडिंग विथ नॉर्दर्न स्टेट्स, या पद्धतीने सांगता येईल. जनरली महाराष्ट्रामध्ये टॅक्सेशनचा रेट जास्त असतो, आपल्याला बाहेर पाठवून चांगला फायदा तिथं होणार आहे. त्यानंतर डिजिटल कंप्लायन्सेस आणि ट्रान्सपरन्सी तिथं वाढलेली आहे. फॉर्मलाइज SME इम्प्रूव्हिंग क्रेडिट ॲक्सेस. त्याच्यानंतर लिव्हरेज क्रेडिट टूल्स लाईक PSB लोन्स इन 59 मिनिट. ओके, हे खूप चांगलं एक्झाम्पल होतं. ज्यावेळेस हे पहिल्यांदा आलं त्यावेळेस याची चर्चा बरीच झाली होती बघा. कर्ज देताना जनरली कर्जाला 3-4 दिवस, महिना वगैरे जातो. इथं आपण प्रयत्न काय केला, एका तासाच्या आत 59 मिनिट, 60 मिनिट सुद्धा म्हटलेलं नाहीये. सो विदिन 1 आवर आता कर्ज जे आहेत हे कर्ज तिथं मिळू शकतात SMEजला, बिकॉज फॉर्मलायझेशन त्यांचं झालंय. GST फ्रेमवर्क किंवा GST नेटवर्कवर तुम्ही घेताय, तुमच्या सर्व ट्रान्झॅक्शन्स जे आहेत, या ट्रान्झॅक्शन्स तिथं आता कॅप्चर होत चाललेल्या आहेत. आणि ऑन द बेसिस ऑफ दीज ट्रान्झॅक्शन्स बँकेला तुमची वर्थ माहीत आहे, बँकेला तुमची वर्किंग कॅपिटल सध्या किती आहे किंवा एकूणच इकॉनॉमिक स्टेटस तुमच्या इन्स्टिट्यूशनचं काय ते तिथं माहीत असतं. बँका लगेचच लोन तिथं देऊन टाकतात. सो हा एक फायदा नक्कीच आता झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर एक्सपोर्ट जो आहे, एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेस वाढला. एलिमिनेट्स कॅस्केडिंग टॅक्सेस इन्शुरिंग टाइमली रिफंड्स ॲज वेल ॲज. मग एक्झाम्पल इथं देतात बघा, त्रिपूर गारमेंट एक्सपोर्ट्स रिइन्व्हेस्ट इन प्रोडक्शन ड्यू टू स्मूदर रिफंड प्रोसेसेस, या पद्धतीचं एक एक्झाम्पल आपल्याला तिथं टाकता येईल. त्याच्यानंतर निगेटिव्ह इम्पॅक्ट्समध्ये पहिला कंप्लायन्स बर्डनचा आहे. ते नेटवर्क ऑपरेट करणं खर्चिक काम आहे. सो कंप्लायन्स बर्डन तिथं जास्त दिसून येतं. कम्प्लीट फायलिंग रिक्वायरमेंट चॅलेंजेस SME विथ लो डिजिटल लिटरसी. कम्प्युटर वापरायची अक्कल पाहिजे. रोजच्या रोज आपल्याला अपडेट तिथं डेटा करायचा आहे. साहजिक आहे, डिजिटल लिटरसी जर नसेल तर त्या केसमध्ये कंप्लायन्स बर्डन, कारण एखादा नवीन व्यक्ती तिथं मला अपॉइंट करून ठेवायचा आहे, खर्च तिथं वाढणार आहे. त्यानंतर इन्क्रीज्ड वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स. मग याच्यामध्ये टॅक्स पेमेंट मॅन्डेट्स ॲट सप्लाय साईड, सप्लाय टाइम डिस्टर्ब द कॅश फ्लो. एक्सपोर्टर्स फेसेस डिलेज इन GST टॅक्स क्रेडिट. इनपुट क्रेडिट जे आहे इथं इश्यूज आपल्याला दिसायला सुरू होतात. ठीक आहे. सो सरकारनं सांगितलं ना, इनपुट टॅक्स क्रेडिट इथं आहे, म्हणजे तुम्ही पैसे पहिल्यांदा भरून टाका प्रत्येक स्टेजवर आणि नंतर आम्ही काय करतो, हे रिफंड तिथं करतो. पण हे रिफंड वेळेमध्ये येत नाही, पैसे तर माझे अडकून चालले. सो कुठंतरी याचा फटका वर्किंग कॅपिटल नीड्स वाढण्यावर बसतो आणि मग ओव्हरऑल बिझनेसवर बसणार आहे. त्याच्यानंतर अनइव्हन प्लेइंग फील्ड आहे. SMEज स्ट्रगल विथ कॉम्पिटिटिव्हनेस कम्पेअर्ड टू लार्जर कॉर्पोरेशन. हायर टॅक्स बर्डन्स इन इंडस्ट्रीज लाईक टेक्सटाईल आणि हँडलूममध्ये ते दिसून येतं आपल्याला. E-वे बिलचे चॅलेंजेस आहेत. एरर ऑर नॉन कम्प्लायन्सेस लेड टू डिलेज ॲज वेल ॲज पेनल्टीज आपल्याला तिथं दिसून येतात. मग आता GST फ्रेमवर्कला सिम्प्लिफाय करण्याचं स्ट्रॅटेजी काय. सो आपण आता सेकंड पार्टकडे येतो उत्तराच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, कंपोजिशन स्कीम जे आहे त्याचं एक्सपान्शन करणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं फास्टर ITC रिफंड्स आपल्याला तिथं करावे लागतील. ओके, इनपुट टॅक्स क्रेडिटचे रिफंड्स, याचं टायमिंग तिथं कमी करा. त्यानंतर डिजिटल ट्रेनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर आपण तिथं सांगू शकतो का, तर डिजिटल लिटरसी आपल्याला वाढवायचे. सेक्टर स्पेसिफिक रिलीफ मेजर्स आपण तिथं आणू शकतो. त्यानंतर स्ट्रेंथन ग्रीव्हन्स रिड्रेसल, यातनं पण कोणाला अडचण येत असेल तर एक डेडिकेटेड हेल्प डेस्क जे आहे, हा हेल्प डेस्क आपल्याला नक्कीच आणता येईल. कन्क्लुजनमध्ये बघा, वाइल GST हॅज पॉझिटिव्हली इम्पॅक्टेड द SMEs थ्रू ट्रान्सपरन्सी, युनिफाईड मार्केट, चॅलेंजेस लाईक compliances, complexity, liquidity issues need urgent resolution. Simplifying the procedures and fostering digital inclusion will empower SME to remain competitiveness. ओके, सो एक ॲव्हरेज कन्क्लुजन मी इथे लिहिलेलं आहे, जास्त त्याच्यामध्ये डोकं लावलेलं नाहीये सध्या तरी. ठीक आहे. अशा लाईनवर जरी तुमचं कन्क्लुजन जात असेल तर खूप चांगले मार्क तिथे येऊ शकतात. आय होप आजचा प्रश्न सगळ्यांना कळाला असेल. पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेऊन नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. धन्यवाद.